होय, आम्हीच तुकाराम मुंडे यांना कारवाया करायला सांगितलं. भेसळखोरांना धडा मिळालाच पाहिजे. मुंडे यांच्या कारवायांचं आम्ही स्वागतच करतो. जर कायद्याची अंमलबजावणी लोकांसाठी अडचणीची आहे तर मग ते का केले? तुकाराम मुंडेंच्या धडक कारवायांना राजकीय अडथळे. नेत्यांकडून आधी कौतुक, आता विरोध का? नवीन तुकाराम मुंडे कसे तयार होतील? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. होय, आम्हीच तुकाराम मुंडे यांना कारवाया करायला सांगितलं. भेसळखोरांना धडा मिळालाच पाहिजे. मुंडे यांच्या कारवायांचं आम्ही स्वागतच करतो, अशी वक्तव्य सुरुवातीला अनेक नेत्यांनी केली. कारण तेव्हा समाजातील सर्वच घटकांनी मुंडे यांना डोक्यावर घेतलं होतं. पण आता भेसळ विरुद्धच्या, त्यातही दूध भेसळीविरुद्धच्या कारवाया वाढल्यानंतर या नेत्यांची भाषा बदलली आहे. पूर्वी मुंडे यांचं समर्थन करणारे काही नेतेही आता मुंडे यांच्या विरोधात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भूमिका मांडू लागलेत. का? कशासाठी? यात त्यांचं काही राजकीय गणित तर नाही ना? लोकांच्या आरोग्यापेक्षा राजकारण महत्वाचं आहे का? आणि हो, मुंडे यांच्यासारखे अधिकारी काय करतात तर नियमाची काटेकोर अंमलबजावणी करतात. हे नियम किंवा कायदे कोण करतं तर लोकप्रतिनिधी करतात. जर कायद्याची अंमलबजावणी लोकांसाठी अडचणीची आहे तर मग ते का केले? या नियमांचा लोकांना त्रास होतोय असं आढळून आल्यावर त्यात बदल करायचा की अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना दोष द्यायचा? यामागेही काही राजकीय आणि आर्थिक गणितं आहेत का? असंच होत राहिलं तर प्रशासनात नवीन तुकाराम मुंडे कसे तयार होणार? याच मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. बदल्यांचा सिलसिला सुरू असलेले तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासनात येताच धडाकेबाज कारवाया सुरू केल्या. त्यामुळं अल्पावधीतच लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले. सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू आहे. सुरुवातीला राजकीय नेत्यांनीही त्यांचं कौतुक सुरू केलं. एवढंच कशाला, आपणच त्यांना कारवाया करायला सांगतोय असंही काही नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. आता मुंडे यांच्या कारवाया जसजशा जोमानं सुरू आहेत तसा त्यांच्या विरोधात सूरही उमटू लागलाय. थेट त्यांचं नाव घेऊन कोणी विरोध केला नसला तरी त्यांच्या कारवायांबद्दल मात्र विरोधी भूमिका सुरू झाली. मतदारसंघाचं गणित लक्षात घेऊन ग्रामीण भागातील नेते यावर बोलू लागलेत. म्हणजे पहा, भेसळयुक्त दुधाचा त्रास शहरी भागात जास्त होतो, तर भेसळीवर कारवाई करताना ग्रामीण मतदारांना फटका बसतो. असं तर काही गणित यामागं नाही ना? विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि भाजपचे तरुण नेते डॉक्टर सुजय विखे पाटील या सत्ताधारी गटातील नेत्यांनीच हा विरोध दर्शवलाय. त्यांनी प्रामुख्यानं दूध भेसळीविरुद्धच्या कारवाईला एकतर्फी ठरवत नाराजी व्यक्त केली. इतर कारवायांना त्यांचा विरोध दिसत नाही. आता त्यांच्या या भूमिकेची सरकार काय दखल घेणार हे आत्ताच सांगता येणार नाही. शिवाय या विरोधात भर पडणार का, आणखी कोणी यात सहभागी होणार का, हेही येत्या काळात कळेलच. हे राजकारण एवढ्यावरच थांबणारं नाही, कारण आता थेट मंत्री आणि त्यांची खाती बदलाची चर्चा सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनाच बदलण्याची चर्चा सुरू आहे. सध्या तरी झिरवाळ यांनी मुंडे यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांच्या खात्यातून मुंडे यांना विरोध होत नाही. मात्र आता राजकारणाची गरज म्हणून काही बदल होऊ घातलेत. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की झिरवाळ यांच्या जागी धनंजय मुंडे यांना पद दिलं जाऊ शकतं. तशी ही चर्चा जुनीच आहे. आता ही चर्चा पुन्हा सुरू झाली आणि त्याला नेमका तुकाराम मुंडे यांचा संबंध येतोय. हे दोघेही बीड जिल्ह्यातील आहेत. पूर्वी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना तुकाराम मुंडे कृषी व पशुसंवर्धन विभागात सहसचिव होते. सुरुवातीला दोघांनीही समन्वयाने काम केलं, पण पुढं बदल्यांच्या विषयावरून दोघांत खटके उडाले होते. मग आता जी राजकीय चर्चा सुरू आहे त्यानुसार धनंजय मुंडे पुन्हा मंत्री झाले आणि त्यांना अन्न व औषध प्रशासन खातं मिळालं तर त्यांचे तुकाराम मुंडे यांच्याशी जुळणार का, हाही प्रश्नच आहे. तुकाराम मुंडे यांच्या बाबतीत आजपर्यंत जे झालं तसं यापुढेही सुरू राहणार का? मंत्री आणि अधिकारी यांच्यात कुरबुरी झाल्या तर कारवायांवर परिणाम होणार का? यावर बरंच काही अवलंबून राहणार आहे. तुकाराम मुंडे यांनी गेल्या काही दिवसात राज्यभर भेसळ, निकृष्ट अन्नपदार्थ, दुधातील अनियमितता आणि अन्न सुरक्षेशी संबंधित प्रकरणांवर धडक कारवाया सुरू केल्यात. या कारवायांचे राज्यभर स्वागत झालं. सोशल मीडियावर मुंडे यांचं कौतुक झालं. सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना कडक अधिकारी म्हणून गौरवलं.
अनेकांनी त्यांच्या धाडसी भूमिकेचं समर्थन केलं. पण आता याच कारवायांविरोधात राजकीय स्तरावर हळूहळू विरोधाचे सूर उमटू लागलेत. हे सूर विरोधी पक्षाकडून नव्हे तर सत्ताधारी आघाडीतील नेत्यांकडूनच येऊ लागलेत. हेही विशेष. विरोधी सूर काढणाऱ्यांचं म्हणणं काय आहे? वळसे पाटील म्हणतात की नियमानुसार ज्या गुणवत्तेचं दूध असण्याचं बंधन आहे त्यानुसार कोणीही शेतकरी दूध उत्पादन करू शकत नाही. डेअरीला दूध घालताना सगळ्याच शेतकऱ्यांकडील दूध या गुणवत्तेत बसणार असू शकत नाही, कारण दुभत्या जनावरांच्या प्रकारावर हे बदलू शकतं. तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या म्हणण्यानुसार ही एकतर्फी आणि मनमानी पद्धतीची कारवाई सुरू आहे. खालचे अधिकारी वरिष्ठांच्या आदेशांच्या नावाखाली अन्यायकारक कारवाई करीत आहेत. दूध भेसळीची कारवाई करताना शेतकऱ्यांचाही विचार व्हायला हवा. अशा कारवाया पूर्वी होत होत्या, मग त्यांची प्रसिद्धी आत्ताच का, असा विखे पाटील यांचा सवाल आहे. लोकशाही व्यवस्थेत कायदे बनवण्याचं काम लोकप्रतिनिधींचं असतं, तर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते आणि अधिकारी ती चोख बजावतात की नाही हे पाहण्याचं कामही लोकप्रतिनिधींचं असतं. कोणी अधिकारी कामचुकारपणा करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे आणि अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊनही कोणी काम करत असेल तरी ही कारवाई झालीच पाहिजे. मात्र एखादा अधिकारी कायद्याप्रमाणे कारवाई करत असेल तर त्यावर टीका करण्याऐवजी कायद्यातील त्रुटी असल्यास त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. ही जबाबदारी सरकार आणि विधिमंडळाची आहे. कायदा अस्तित्वात असताना त्याची अंमलबजावणी करू नका किंवा ती शिथिल करा अशी अपेक्षा अधिकाऱ्यांकडून ठेवणं योग्य नाही. अन्यथा प्रशासनाची विश्वासार्हताच धोक्यात येऊ शकते. दूध भेसळीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय. तो केवळ आर्थिक गैरव्यवहार नाहीये, तर लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे. त्यामुळे भेसळीवर कठोर कारवाई होणं आवश्यकच आहे. मात्र त्याच वेळी या कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येणार नाहीत याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रामाणिक शेतकरी आणि मधल्या साखळीत भेसळ करणारे यांच्यात स्पष्ट फरक केला गेला पाहिजे. अशा कारवाया करताना राजकीय नेत्यांची भूमिकाही समजून घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ग्रामीण भागातील लाखो दूध उत्पादक हे त्यांच्या मतदारसंघाचा महत्त्वाचा घटक असतात. त्यामुळं त्यांच्या अडचणी मांडणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्यच आहे. मात्र त्या नावाखाली भेसळ करणाऱ्यांना संरक्षण मिळेल असा संदेश समाजात जाऊ नये. प्रामाणिक उत्पादकांना मदत आणि भेसळखोरांवर कठोर कारवाई हा समतोल राखणं आवश्यक आहे. मग आता नेत्यांच्या या भूमिकेचं पुढे काय होईल? ही कशाची सुरुवात आहे? मुंडे यांच्या आजवर झालेल्या बदल्यांचा इतिहास आणि त्यांची सुरुवात काय सांगते? तसं तर आत्ता काही होण्याची शक्यता नाही ना, असे प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. त्यासाठी तुकाराम मुंडे यांची कारकीर्द, त्यांच्या बदल्या, यामागील कारणं, नेत्यांचा विरोध, नागरिकांची भूमिका या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. मुळात तुकाराम मुंडे यांची कडक शिस्त, त्यांच्या धडक कारवाया, त्यानंतर त्यावरून झालेले वाद आणि त्यांची बदली हा घटनाक्रम नवीन नाही. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं तिथं सुरुवातीला त्यांच्या धाडसी निर्णयांचं जोरदार स्वागत झालं. सर्वसामान्य जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. परंतु काही काळानंतर त्यांच्या कारवायांमुळे प्रभावित होणारे हितसंबंधी गट सक्रिय झाले. त्यातूनच त्यांच्या विरोधात वातावरण तयार होऊ लागलं. अनेकदा त्याचा शेवट मुंडे यांच्या बदलीत झाला. त्यामुळं मुंडेंच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल 25 वेळा बदल्या झाल्यात. आता मुंडे यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा आहे. मात्र असाच पाठिंबा त्यांना दरवेळी होताच. काही ठिकाणी त्यांची बदली झाली, त्यावर लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. मात्र त्यावेळी सरकार बदलीवर ठाम राहिल्याचं पाहायला मिळालं. मुंडे यांच्या बदलीच्या बाबतीत सरकार कोणत्या पक्षाचं आहे याचाही संबंध नव्हता. आत्तापर्यंत कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरीही मुंडे यांना अशाच बदल्यांना सामोरं जावं लागलंय. असाच आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तुकाराम मुंडे यांच्या बाबतीत एक ठराविक पॅटर्न दिसून येतो. सुरुवातीला जनसमर्थन, त्यानंतर काही घटकांच्या हितसंबंधांना धक्का बसल्यानं वाढता विरोध आणि अखेर बदली. आजही त्याच दिशेने वातावरण तयार होते. सत्ताधारी नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून प्रशासन आणि राजकारण यांच्यातील संघर्षाची नांदी सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली. पुढे हा विरोध अधिक तीव्र होतो का याकडे सर्वांचं लक्ष असेल. या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा प्रश्न समोर येतोय.
तो म्हणजे कायद्याची कठोर अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाचा पूर्ण पाठिंबा मिळणार का? की राजकीय आणि स्थानिक दबाव वाढू लागला की अशा अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा बदलीच्या मार्गाने बाजूला केलं जाणार? भेसळमुक्त अन्न आणि सुरक्षित दूध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यासाठी प्रशासनानं कठोर भूमिका घेणं आवश्यक आहे. पण त्याच वेळी प्रामाणिक शेतकरी, लघु व्यावसायिक आणि उत्पादक यांच्यावर अन्याय होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी लागेल. यासाठी कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. तो ना राजकीय दबावामुळे मवाळ व्हावा, ना अंमलबजावणी करताना कोणावर अन्याय व्हावा. तुकाराम मुंडे यांच्या कारवायांवरून सुरू झालेला हा वाद केवळ एका अधिकाऱ्यापुरता मर्यादित नाही. तो प्रशासनाची स्वायत्तता, लोकप्रतिनिधींची भूमिका, कायद्याचं राज्य आणि जनहित या चारही घटकांची कसोटी आहे. या कसोटीत कोण टिकतं यावरच राज्यातील प्रशासनाची दिशा आणि जनतेचा विश्वास अवलंबून असेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.